उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोलापूरच्या आयपीएस अधिकारी अंजना कृष्णा यांना दमदाटी केली। हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला असून यानंतर अजित पवार अडचणीत सापडलेत। पण या प्रकरणी वादात सापडताच अजितदादा आजारी पडलेत। त्यामुळे आधी दादागिरी आणि नंतर आजारी हा निव्वळ योगायोग आहे का असा सवाल उपस्थित होतोय। मैं आपको आदेश देता हूं कि वो रुकवाओ और आप जाओ और तहसीलदार को बताओ कि अजित पवार जी का फोन आया था, डिप्टी चीफ मिनिस्टर ने मुझे कहा। उपमुख्यमंत्री अजित पवारांनी महिला आयपीएस अधिकाऱ्याला दम भरला। अवैध मुरुम उत्खनन करणाऱ्यांविरोधातील कारवाई थांबवण्याचे आदेश अंजली कृष्णा यांना दिले। त्यावेळी अजितदादांचा आवाज इतका खणखणीत होता की फोनमधूनही स्पष्टपणे महाराष्ट्राच्या कानावर पडला। कैसे ऑफिस है हमको? हाँ, तो हमको उनको मदद करने का ही काम है सर। मिनिस्टर आपके साथ बोल रहा हूँ। मैं आपको आदेश देता हूँ कि वो रुकवाओ और आप जाओ और तहसीलदार को बताओ कि अजित पवार जी का फोन आया था, डिप्टी चीफ मिनिस्टर ने मुझे कहा ये सब रुकवाने के लिए। खणखणीत अजित पवार या प्रकरणी वादात सापडताच आजारी पडले। त्यामुळे अजितदादांचा आजारपण सोयीचा आहे का असा सवाल उपस्थित होता। 9 सप्टेंबरच्या पक्षाच्या बैठकीला अजित पवार अनुपस्थित। 10 सप्टेंबरचे सर्व नियोजित कार्यक्रम रद्द। आयपीएस अधिकारी अंजना कृष्णा यांना दिलेल्या दमबाजी प्रकरणात अजितदादा सरकारमध्ये एकटे पडल्याची माहिती। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून ही दमबाजी प्रकरणी नाराजी व्यक्त। उपमुख्यमंत्री अजितदादांच्या व्हिडिओमुळे सरकारच्या प्रतिमेला धक्का। देवेंद्र फडणवीस काही करू शकत नाही। SIT नेमतील आणि हवा तसा अहवाल घेतात। त्यांचे देवेंद्र फडणवीस हे काही करू शकतात। रोज भ्रष्टाचाराची प्रकरणं येत आहेत। देवेंद्र फडणवीस यांनी काय केलं एवढंच मला सांगा। काय सांगतात ते आम्हाला? हां, कुठली प्रवचनं देत आहेत? कायदा सुव्यवस्था हां काय नाही। हातात सत्ता आहात म्हणून तुम्ही नेते आहात। हातात सत्ता नसेल त्या दिवशी तुम्ही नेते नसाल या राज्याचे। सत्तेने तुम्हाला नेता बनवलाय, तुम्ही लोकनेते नाही आहात। अलीकडं अजितदादा रॉबिन हुड सारखं वागायला लागलेले आहेत। पुरेशी माहिती न घेता त्यांच्या कार्यकर्त्यांच्या माहितीवर विसंबून अशा प्रकारे काहीतरी करायला जातात आणि गोत्यात येतात। त्याचंच हे उदाहरण आहे। मुळामध्ये बेकायदेशीररित्या मुरुम तस्करी करणाऱ्यांना पाठीशी घालायचं अजितदादांना काही कारण नव्हतं। ती त्यांच्या स्टाईलनं त्यांच्या कार्यकर्त्यांना गप्प बसवू शकले असते। परंतु मुळामध्ये जे मुरुम तस्करी करत होते, ज्यांनी रॉयल्टी बुडवलेली होती, त्यांना पाठीशी घालण्यासाठी अधिकाऱ्यांना अशा प्रकारे तंबी देणं बरोबर नाही। कुर्डुवाडीतील अवैध मुरुम उत्खनन रोखणाऱ्या आयपीएस अधिकाऱ्याला अजित पवार यांनी कर्तव्यापासून रोखलं। इतकंच नव्हे तर तुमच्यावर कारवाई करू अशी धमकीही दिली। खरं तर या ठिकाणी अजितदादा चुकले अवघ्या महाराष्ट्रानं बघितलं। मात्र या प्रकरणात आमदार रोहित पवारांना आपल्या काकांचा फारच पुळकार। कुर्डुवाडी प्रकरणात महिला आयपीएस अधिकारी यांनी घेतलेली भूमिका योग्यच होती, पण त्या ठिकाणी झालेला घोळ अजितदादांच्या हिंदीमुळे आणि बोलण्याच्या शैलीमुळे झाला हे संपूर्ण महाराष्ट्राला माहिती। याबद्दल स्वतः अजितदादांनी दिलगिरी व्यक्त केली। पण तरीही जाणून बुजून काही प्रामाणिक पण सिलेक्टिव्ह भूमिका घेणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांना पुढे करून मीडिया ट्रायल केली जात आहे हे मात्र नक्की। पक्षाच्या 2-3 नंबरच्या ज्येष्ठ नेत्यांनी मात्र कुरघोड्या करणाऱ्या मित्र पक्षाला प्रो भूमिका घेऊन आपल्याच पक्षात स्वहितासाठी अंतर्गत कुरघोड्या करणे कितपत योग्य आहे? असो, पक्षात चहापेक्षा किटली गरम असणारे 1-2 सहकारी असले की आमदार सोबत असूनही सर्व काही आलबेल असेलच असे नाही। याचा अनुभव पक्ष नेतृत्वाला या निमित्ताने आलाच असेल। एकीकडे रोहित पवारांकडून काका अजित पवारांची पाठराखण केली जाते, तर दुसरे पुतणे युगेंद्र पवार आणि सुप्रिया सुळेंनी दमदाटी प्रकरणात अजितदादांवरती निशाणा साधलाय। नाही ते मी बघितलं, फार काय ते मी खोलात त्याच्या गेलो नाही। पण ते तुम्ही पोलीस ऑफिसरचं बोलत असाल, आयपीएस ते मला काय आता ज्येष्ठ आहेत, काका आहेत, माझे मोठे नेते आहेत, पण मला ते आवडत नाही। कुणाला आवडणार? कुणालाही ते आवडत नाही ना। शेवटी आयपीएस ऑफिसर आहे बोलताय असं म्हणजे चुकीचंच आहे ना। जे इमानदार आहेत या लोकांना जर या सरकारने त्रास दिला तर आम्ही रस्त्यावर उतरून हा जन आंदोलन असेल, हे कुठल्याही पक्षात आम्हाला याच्यात राजकारण आणायचं नाही। हे जन आंदोलन या सरकारच्या विरोधात करू। त्याच्यामुळे माझी माननीय मुख्यमंत्र्यांना विनम्र विनंती आहे की तिथला जो तहसीलदार, तलाठी, जो कोणी असेल ज्याला हाणामारी झाली, ज्यांनी त्यांना हाणामारी केली त्यांच्या विरोधात ताकदीने तुम्ही ऍक्शन घेतली पाहिजे। आणि ही सुशिक्षित, सुसंस्कृत, मेरिटवर पास झालेली जी ही पोलीस आहे तिला न्याय मिळाला पाहिजे।
IPS अंजली कृष्णा यांना केलेल्या दमदाटी प्रकरणात शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये मतमतांतरे बघायला मिळतात। खासदार बजरंग सोनवणेंनी अजित पवार यांची बाजू घेतली, तर प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेंनी अजितदादांना टोमणा लगावला। या महाराष्ट्रामधली एक संस्कृती आहे, ती संस्कृती अधिकाऱ्यांना विश्वासात घेऊन शरद पवार साहेबांपासून सगळेजण, म्हणजे अजितदादा सुद्धा आमच्या पक्षात होते त्यावेळेला आणि सरकारमध्ये होते त्यावेळेला सुद्धा त्यांच्या कार्यकर्त्यावर त्यांचा धाक असायचा। महायुतीचे लोकप्रतिनिधीपासून त्या असलेल्या सगळ्या सरकारमधल्या प्रत्येकाला वाटतं मी मुख्यमंत्री झाल्यागत वाटतं। ते प्रत्येक जण अशा पद्धतीने वागतात। आता हे तुम्हाला पण माहिती आहे, आम्हाला पण माहिती आहे। सरकारमध्ये एकवाक्यता नसेल आणि सरकारमधलं नियंत्रण प्रमुखाचं नसेल ते अशी परिस्थिती होते की ज्या अजितदादांना ज्यावेळी कुणी लोकांनी माहिती दिली असेल तिथं दिलेली माहिती एकतर चुकीची असेल, त्यांना जर खरी माहिती दादाच्या स्वभावावरून सांगतो म्हणजे मला जेवढं वाटतं त्यांना जर खरी माहिती मिळाली असते ती कदाचित असं बोलले नसते। दादांना कार्यकर्त्यांची बाजू घेणं बी कर्तव्य समजून त्याची घेतली असेल, आता मी त्याच्यावर कसं बोलू। अजित पवारांचा आजारपण हा नेहमीच राज्याच्या राजकारणात चर्चेचा विषय राहिलाय। त्यामुळे जेव्हा जेव्हा अजित पवार आजारी पडतात तेव्हा ते नाराज असल्याच्या चर्चा रंगतात। आता IPS अंजली कृष्णा दमदाटी प्रकरणानंतर अजितदादांना आजारपणानं घेरलं, त्यामुळे आधी दादागिरी आणि नंतर आजारी हा निव्वळ योगायोग आहे का असा सवाल उपस्थित होतोय। ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज।